एका मोठ्या आणि धक्कादायक कारवाईत शहर पोलिसांनी कुख्यात गुन्हेगार आशिष उर्फ बोमा कुबडे याला अटक केली आहे। बंदुकीच्या धाकावर तब्बल 20 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप बोमावर आहे। व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी देत दहशत निर्माण करणाऱ्या या आरोपीवर पोलिसांनी कडक कारवाई केली असून या अटकेमुळे शहरातील गुन्हेगारी विश्वास खळबळ उडाली आहे। शहरातील कुख्यात गुन्हेगार आशिष उर्फ बोमा कुबडे याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे। बोमावर एका स्थानिक व्यावसायिकाकडनं बंदुकीच्या धाकावर 20 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे। डिसेंबर महिन्यात व्यापारी इंद्रकुमार अग्रवाल यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती। तक्रारीनुसार आशिष कुबडे यांनी अग्रवाल यांना व्हॉट्सअप कॉल आणि मेसेजद्वारे वारंवार धमकावणे सुरू केले होते। घटनेच्या दिवशी आरोपीने अग्रवाल यांना त्यांच्या घरी बोलावलेत, तिथे त्यांच्यावर हल्ला केला, शिवीगाळ केली आणि नंतर बंदुकीचा धाक दाखवत 20 लाख रुपयांची खंडणी मागितली। पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी ही आरोपीने दिली होती। या गंभीर घटनेनंतर व्यावसायिकाच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केलाय। विशेष पोलीस पथक आरोपीचा शोध घेत होते। अखेर 18 जानेवारी रोजी पोलिसांनी बोमा कुबडे याला त्याच्या लपवण्याच्या ठिकाणावरनं ताब्यात घेतले आहे। सध्या आरोपीकडनं सखोल चौकशी सुरू असून या गुन्ह्यामागे आणखी कोण सहभागी आहेत का याचा तपास पोलीस करीत आहेत। यातील आरोपी आशिष उर्फ बोमा कुबडे याचा पोलीस पथक शोध घेत असताना त्याला काल परवा दिवशी दिनांक 18 रोजी पोलीस पथकाने ताब्यात घेतलेला आहे। ताब्यात घेतल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी व उपचारानंतर त्याला गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आहे। गुन्ह्यातील आरोपीला आता मान्य न्यायालयासमोर समक्ष हजर करून पोलीस कोठडी घेऊन त्याचा अधिक तपास करत आहोत। त्याने गुन्ह्यामध्ये वापरलेले हत्यार व इतर त्याचे कोणी साथीदार त्यामध्ये सामील आहेत काय या संबंधात अधिक तपास करीत आहोत। यातील आरोपी आशिष उर्फ बोमा कुबडे याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहिली असता त्याच्यावरती यापूर्वी जुगार कायद्यान्वये वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत। तसेच डिसेंबर महिन्यामध्ये MIDC पोलीस स्टेशन नागपूर शहर येथे देखील एक विनयभंग व धमकी देण्याचा गुन्हा दाखल आहे। त्या गुन्ह्यात देखील आरोपी फरार आहे आणि त्या गुन्ह्याचा देखील तपास सध्या प्रलंबित आहे। त्याच्या अनुषंगाने पुढील कारवाई संबंधित पोलीस स्टेशन करीत आहे। खंडणी, धमक्या आणि दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीवर पोलिसांनी केलेली ही कारवाई कौतुकास्पद मानली जात आहे। या प्रकरणातील पुढील तपास आणि आरोपींवर होणाऱ्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।